मला सांग, तू HR मध्ये काम करत होतास, मग आपल्याच राजवाडे इंडस्ट्रीज मध्ये मी तुला त्याच डिपार्टमेंटमध्ये, ज्या डिपार्टमेंटमध्ये तू काम करत होतास, तोच जर जॉब तुला दिला तर? थँक्यू सर, पण नको. तुला जॉब नकोय? पण मग करायचं काय तुला? सर, तुम्ही आता जे म्हटलात ना की आयुष्य आपल्याला कुठेच नेत नाही आणि आपल्यालाच आयुष्याला एक योग्य दिशा दाखवावी लागते, हे पटलंय मला. आणि हे एवढे दिवस ना मी बहुतेक इथेच कमी पडत होतो. चुपचाप माझ्याकडे येईल ते मी काम करत राहिलो, जे काम मिळेल ना ते करत राहिलो, गप्प मान खाली घालायचो आणि सगळी कामं करायचो, आणि त्या बदल्यात जो मोबदला मिळायचा ना तो पण निमूटपणे ॲक्सेप्ट करायचो. सर, ह्या सगळ्यात ना मी माझ्या स्वप्नांसाठी किंवा माझ्यासाठी कधी धडपडच नाही केली हो, असं मला आता रिअलाइज होत आहे. अरे पण तू जॉब करतोयस की? तसं आहे सर, म्हणजे मी जॉब केला आणि करतच होतो, पण त्या जॉबमध्ये सुद्धा बघा ना सर, मी दुसऱ्यावरच अवलंबून होतो. बघा ना, एक दिवशी येऊन असंच माझ्या बॉसने मला जॉबवरून काढून टाकलं. आता असं नाही चालणार मला. सर, मला ना आता माझं आयुष्य रिबूट करायचं. इनफॅक्ट मला तर संधी मिळते ना तर मला रिस्टार्ट करायचं आहे. म्हणजे नक्की काय करायचंय? स्टार्टअप करायचं आहे सर मला. म्हणजे माझं ना सर कॉलेजपासून असं एक स्वप्न होतं की स्वतःचा बिझनेस असावा, एक स्वतःचं स्टार्टअप असावं. पण दुसरीकडे ताईवर घरच्या जबाबदाऱ्या होत्या, त्यासुद्धा मला लवकरात लवकर कमी करायच्या होत्या. म्हणून जॉब केला. पण आता नाही सर, आता मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. मला आता माझ्या स्वप्नांसाठी काहीतरी करायचं आहे. मी जर आता स्टार्टअपच करणार आहे. आणि बेसिक आयडिया कशी आहे माहिती आहे का? हे बघा, आय सी. आयडिया क्लिअर आहे तुझी? हो सर, आयडिया एकदम क्लिअर आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी ना माझ्या फावल्या वेळेत हाच विचार करतो. कधी कधी हे डिलिव्हरी करताना आता ड्राईव्ह सुद्धा करायचो ना मी, सर माझ्या डोक्यात हाच विचार असायचा की रोहन, जर उद्या तुझा जर बिझनेस असला तर तू कसं वागशील, काय करशील, कसं मॅनेज करशील. त्यामुळे सर आयडिया तर एकदम क्लिअर आहे. मला सांग, तुझं प्रेझेंटेशन आणि बिझनेस प्रपोजल रेडी? सध्या या मोमेंटला ते रेडी नाही आहे, पण सर वेळ नाही लागणार, कारण बेसिक आयडिया माझ्या डोक्यात एकदम फिट आहे. मग नसेल तर रेडी कर, दाखव मला, बोलूया पुढे. म्हणजे सर बघूया की मला ते किती इंटरेस्टिंग वाटतंय, आणि जर वाटत असेल इंटरेस्टिंग तर मग बोलूया पुढे. तुम्हाला खरंच माझ्या स्टार्टअपमध्ये इंटरेस्ट आहे? अरे म्हणून तर मीटिंग केली आपण रोहन. थँक्यू 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 सो मच सर. मला तर कळतच नाहीये मी काय बोलू, पण थँक्यू सो मच. मी माझा प्रपोजल एकदम लवकर रेडी करतो आणि मी 100% तुमच्याकडे आणतो, आणि आय एम शुअर की तुम्हाला ते नक्की आवडेल. मी तुम्हाला निराशच नाही करणार, आय प्रॉमिस. ठीक आहे, तू आधी घरी जा, आराम कर. आजचा दिवस असंही तुझ्यासाठी खूप हेवी होता, हो ना? येस, आणि वन्स अगेन थँक्यू.